आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। नागपुरात छगन भुजबळांच्या नेतृत्वात उद्या ओबीसी संघटनांचा मेळावा। महात्मा फुले सभागृहामध्ये मेळाव्याची तयारी सुरू। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे मेळाव्यामध्ये उपस्थित राहणार का याकडे लक्ष। 30 सप्टेंबरपर्यंत धनंजय मुंडे सातपुडा बंगला सोडण्याची शक्यता। मुंडेंकडून 30 सप्टेंबरपर्यंत बंगला खाली करण्याचं भुजबळांच्या कार्यालयाला आश्वासन, सूत्रांची माहिती। शिवभोजन थाळी योजनेमधील कंत्राटदारांचे 200 कोटी रुपये शासनानं थकवले। 70 कोटींपैकी फक्त 20 कोटी अर्थ खात्यानं दिल्याची सूत्रांची माहिती। राज्यामधील अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटणार। शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी करणार, शरद पवारांची माहिती। आशिया चषकातील भारत-पाक सामन्यावर राज ठाकरेंचं ट्विट। अमित शहा आणि जयशांचं व्यंगचित्र काढत राज ठाकरेंचा सवाल। 16 वर्षांपूर्वी राणी कदम कुटुंबाची परिस्थिती वेगळी होती। आता राणी कदम कुटुंबाचं प्रेमही टोकाचं असेल। निलेश राणेंनी दिलेला मानसन्मान आयुष्यभर विसरणार नाही। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून निलेश राणे यांचं कौतुक। आज मागासलेपणा हा राजकीय स्वार्थ बनत चाललाय। प्रत्येक जण म्हणत आहे की मी मागास आहे, नितीन गडकरींचं विधान। प्रहारचे माजी आमदार राजकुमार पटेल यांचा मुलगा रोहित पटेल यांच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश। बच्चूकडूंना मोठा धक्का। राजकुमार पटेल यांचं 5व्यांदा पक्षांतर। गोंदिया जिल्ह्यामध्ये महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत तक्रार जनसुनावणी। प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन महिला आयोग तक्रारींचं निवारण करणार। महिलांच्या प्रश्नांसंबंधी महिला आयोगाचा पुढाकार।